नमस्कार. महाराष्ट्र टेट परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व भावी शिक्षकांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण प्राचीन भारताच्या इतिहासातील ते महत्त्वाचे मुद्दे पाहणार आहोत जे परीक्षेमध्ये थेट विचारले जाऊ शकतात. चला तर मग एकदम सोप्या भाषेत हा विषय समजून घेऊया. आजच्या आपल्या चर्चेचा रोडमॅप अगदी सरळ आहे. आपण इतिहासाच्या ओळखीपासून सुरुवात करणार, मग प्रागैतिहासिक भारत, त्यानंतर सिंधू आणि वैदिक संस्कृती, मौर्य साम्राज्य आणि सगळ्यात शेवटी परीक्षेसाठी काही खास मुद्दे. चला सुरुवात करूया. आपला पहिला टप्पा आहे इतिहासाची ओळख. म्हणजे इतिहास म्हणजे नेमकं काय आणि तो सुरू कुठून झाला हे आधी समजून घेऊया. प्रसिद्ध इतिहासकार E.H. कार यांनी इतिहासाची एक खूप सुंदर व्याख्या केली आहे. ते म्हणतात, इतिहास म्हणजे भूतकाळ आणि वर्तमान काळ यांच्यातला कधीही न संपणारा संवाद. याचा अर्थ काय? तर आपण भूतकाळातल्या घटनांमधून शिकतो आणि आपला आज घडवतो. आता ही दोन नावं आहेत ना, ती परीक्षेसाठी खूप महत्वाची आहेत. जागतिक इतिहासाचे जनक म्हणून ओळखले जातात ग्रीक विचारवंत हिरोडोटस, तर भारतीय इतिहासाला शास्त्रीय दृष्टिकोन देणारे म्हणजे भारतीय इतिहासाचे जनक मानले जातात दामोदर धर्मानंद कोसंबी. ही दोन्ही नावं लक्षात ठेवायची आहेत. आता आपण अशा काळात जाणार आहोत जिथे लिहिण्याची कलाच अस्तित्वात नव्हती. हा आहे प्रागैतिहासिक भारत. म्हणजे माणसाचा दगडाची हत्यारं बनवण्यापासून ते धातू वापरायला शिकण्यापर्यंतचा एक अद्भुत प्रवास. अश्मयुगाचे हे 3 टप्पे मानवी प्रगतीची कहाणी सांगतात. पुराश्मयुगात माणूस शिकारी होता. त्याने पहिली दगडी कुऱ्हाड बनवली. मध्याश्मयुगात हत्यारं अधिक लहान आणि प्रभावी झाली. आणि मग आलं नवाश्मयुग, जिथे शेती आणि चाकाचा शोध लागला. हा एक क्रांतिकारी बदल होता, ज्याने भटक्या मानवाला स्थिर केलं आणि संस्कृतीचा पाया रचला. पण या अश्मयुगाचा पहिला ठोस पुरावा भारतात कुठे आणि कधी सापडला, हा एक खूप इंटरेस्टिंग शोध आहे. तर 1863 साली भूगर्भशास्त्रज्ञ रॉबर्ट ब्रूस फूट यांना मद्रास जवळच्या पल्लवरम इथे भारतातली पहिली हस्तकुऱ्हाड सापडली. हे नाव, ठिकाण आणि साल परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. लक्षात ठेवा, रॉबर्ट ब्रूस फूट, पल्लवरम, 1863. नवाश्मयुगातील स्थिर जीवनामुळे पुढे भारतात 2 महान संस्कृतींचा उदय झाला. आता आपण त्यांच्याबद्दल जाणून घेऊया. एक म्हणजे सिंधू संस्कृती आणि दुसरी म्हणजे वैदिक संस्कृती. सिंधू संस्कृतीची सगळ्यात मोठी ओळख म्हणजे तिची शहरं. विचार करा, हजारो वर्षांपूर्वी त्यांनी इतकी प्रगत आणि नियोजनबद्ध शहरं वसवली होती. मोहेंजोदारो हे त्याचं उत्तम उदाहरण आहे, ज्याची रचना आजच्या शहरांनाही थक्क करणारी आहे. ही संस्कृती किती प्रगत होती हे ह्या ठिकाणांवरून दिसतं. मोहेंजोदारोमधलं विशाल स्नानगृह, गुजरातच्या लोथल इथलं प्राचीन बंदर, कालिबंगनमध्ये सापडलेले नांगरलेल्या शेतीचे पुरावे आणि आपल्या महाराष्ट्रातलं दायमाबाद, जी या संस्कृतीची दक्षिणेकडची सीमा होती. प्रत्येक ठिकाण आणि त्याची खासियत महत्त्वाची आहे. आता बघूया वैदिक संस्कृती. तिचा आधारस्तंभ म्हणजे आपले 4 वेद. ऋग्वेद हा सर्वात प्राचीन, ज्यात देवतांची स्तुती आहे. सामवेदाला तर भारतीय संगीताचा उगम मानतात. यजुर्वेदात यज्ञाचे नियम आहेत, तर अथर्ववेदात दैनंदिन जीवनातील समस्या, रोग निवारण आणि जादूटोणा याबद्दल माहिती आहे. हा तक्ता परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. तर आत्तापर्यंत आपण संस्कृतींबद्दल बोललो. आता आपण प्रवेश करतोय साम्राज्यांच्या युगात. आणि यात सर्वात आधी नाव येतं ते मौर्य साम्राज्याचं, ज्यांनी पहिल्यांदाच भारताच्या मोठ्या भूभागाला एका छत्राखाली आणलं. या विशाल मौर्य साम्राज्याची स्थापना केली चंद्रगुप्त मौर्याने. पण यामागे खरा मेंदू होता आचार्य चाणक्यांचा. त्यांच्या अर्थशास्त्र या ग्रंथात सांगितलेल्या राजनीतीवरच या विशाल साम्राज्याचा पाया रचला गेला. मौर्य साम्राज्याचं सुवर्णकाळ म्हणजे सम्राट अशोकाचा काळ. त्यांच्या काळात साम्राज्याचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत पोचला होता. पण मग झालं कलिंगचं विनाशकारी युद्ध, आणि त्या एका युद्धाने सगळं काही बदलून टाकलं. अशोकाने शस्त्रत्याग केला, बौद्ध धर्म स्वीकारला आणि जगभर शांततेचा संदेश दिला. हा भारतीय इतिहासातील एक निर्णायक क्षण होता. आणि आता आपण आलो आहोत आपल्या आजच्या चर्चेच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. थेट परीक्षेसाठी काही खास मुद्दे जे आपल्याला नक्कीच उपयोगी पडतील. चला, तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. प्रसिद्ध गायत्री मंत्र कोणत्या वेदात आहे? जरा विचार करा. याचं बरोबर उत्तर आहे ऋग्वेद. विश्वामित्र ऋषींनी रचलेल्या
तिसऱ्या मंडलात हा मंत्र आहे. हा प्रश्न अनेक परीक्षांमध्ये येतो, त्यामुळे लक्षात ठेवा. परीक्षेला जाण्याआधी हे 5 मुद्दे अगदी पक्के लक्षात ठेवा. इतिहासाचे जनक हिरोडोटस, पहिलं दगडी शस्त्र पल्लवरम, सिंधू संस्कृतीचं बंदर लोथल, इंडिका ग्रंथाचा लेखक मेगास्थेनिस आणि सातवाहनांची राजधानी प्रतिष्ठान म्हणजे आपलं पैठण, यावर प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. तर मित्रांनो, अश्मयुगापासून मौर्य साम्राज्यापर्यंतचा हा प्रवास तुमच्या परीक्षेच्या तयारीला नक्कीच नवी ऊर्जा देईल. लक्षात ठेवा, योग्य अभ्यास आणि सातत्य असेल तर यश नक्कीच मिळेल. आपल्या सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.